सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि आम्ही चाललोय मठामध्ये. आणि मठामध्ये जाणारा रस्ता आहे ना, तो पण खूप सुंदर आहे आणि असा दिसतो. मस्त एकदम शेती आहे दोन्ही साईडला आणि डोंगर दिसतो आणि डोंगराच्या आड सूर्य मस्त लपतोय. कसं आहे बाबा? इथून पुढे गेल्यानंतर स्वामींचं मठ आहे आणि इथे बघा असा बाजार भरतो. शेतकरी असतात ना, ते आपला भाजीपाला सगळं घेऊन विकायला बसतात. ताजा भाजीपाला असतो एकदम. पप्पा आमचे बऱ्याचदा इथून भाजी घेऊन येतात, मठामध्ये येतात दर्शनाला आणि भाजी घेऊन जातात. इथे मठाच्या बाजूला पण बघा शेती होते. तर हे हळद आहे असं सांगतात. हे हळदीची भाजी पण त्या दिवशी बघितली ना आपण, ओल्या हळदीची. हळदीचं पीक खाली येतं, वरती पानं असतं. आणि मग ते पानाचं काय करतात? पानाचं मग ते भाजी हळदीच्या पानामध्ये ते आपण करतो ना, ते काय काय करतात, त्याचा स्मेल येतो. हा, टोमॅटोची खेती, बारीक बारीक टोमॅटो आले बघा, बारीक बारीक कच्चे टोमॅटो, छोटे छोटे, लय छोटे आहेत ना अजून. हा बघा, बघा ही सगळी टोमॅटोची शेती आहे. बाजूला तिथे ऊस आहे आणि तिथे हळद लावली ना. नारळाचं झाड आणि मठ दिसतोय बघा स्वामींचा. शेताच्या मधोमध शेताच्या मधोमध्ये बरोबर मठ. चला मठामध्ये आलोय, दर्शन घेऊया. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय. इथे ना असे सागाचे देवघर विकण्यासाठी ठेवलेले आहेत, बनवलेले. साईज आहे त्यामध्ये छोटी मोठी. सगळ्यांवरती श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे आणि आतून त्यांना पायऱ्या आहेत अशा देव ठेवण्यासाठी. कडका कांदा रडायला लागलेला आहे. जरा कुठे शांततेच्या ठिकाणी गेलं ना, हे असं रडणं चालू, भून भून. सगळी माणसं तोंडाकडे बघतात, त्यामुळे आम्हाला इच्छा नसतानाही तिथून बाहेर पडावं लागतं. ही अशी कुरकुर चालू असते. सगळी माणसं तोंडाकडे बघणार, त्यांची पण शांतता बघ, सगळंच भंग. हरिओम. पौर्णिमेचा चंद्र मस्त दिसतोय एकदम. कॅमेरामध्ये काय नीट दिसत नसेल, पण असं एकदम मस्त दिसतोय. चंद्राचं चांदणं बोलतात ना, ते पाण्यामध्ये दिसतंय. पौर्णिमा आहे ना आज, तर प्रकाश चांगला आहे.